आज आपण बघणार आहे डोसा बॅटर मर्डर केस. आता ह्याच्यात डबल मर्डर झालेला आहे. तर अहमदाबाद येथील चांदखेडा येथील एका जोडप्याने डोस्याचं बॅटर विकत घेतलं आणि रात्री त्याचे डोसे बनवून खाण्यासाठी. आता डोसा बॅटर त्यांनी विकत घेतलं, घरी आले आणि रात्री त्यांनी डोसे बनवले आणि खाल्ले. आता रात्री डोसे खाल्ल्यानंतर सकाळी उठले तेव्हा त्यांना पूर्ण फॅमिलीला त्रास व्हायला लागला, त्यांची तब्येत बिघडली. आता ह्या जोडप्याला 4 वर्षाची एक मुलगी होती आणि 3 महिन्याची एक मुलगी होती. आता ह्या सगळ्यांनाच तब्येत बिघडली आणि ती 3 महिन्याची जी मुलगी होती तिची तब्येत जास्त बिघडली आणि तिचा मृत्यू लगेचच झाला. आता तिचा मृत्यू झाल्यानंतर लगेचच त्यांनी त्या मुलीचा अंत्यविधी उरकून टाकला, म्हणजे तिला पुरण्यात आलं आणि नंतर ते हॉस्पिटलाइज झाले. हॉस्पिटलला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या 4 वर्षाच्या मुलीचाही मृत्यू झाला. आता असे लागोपाठ 2 मुलींचे मृत्यू झाल्यामुळे साहजिकच पोलीस तपास चालू झाला आणि त्या पती पत्नींना विचारलं गेलं, "बुवा तुम्ही काय खाल्लं किंवा कशामुळे हे झालं?" तर त्यांनी सांगितलं की काल रात्री आम्ही डोश्याचं बॅटर आणलेलं होतं डेअरीमधून आणि त्याचे डोसे खाल्ले. सकाळी उठलं तर आमच्या दोघांच्याही तब्येती आणि मुलांच्याही तब्येती खराब झाल्या. तर छोट्या बाळाचा तर मृत्यू झालेला होता आणि हे ॲडमिट झाले. तर दुसऱ्याही मुलीचा मृत्यू झाला. मग चौकशी करण्यात आली तर मग त्यांनी हेच कारण सांगितलं. विजय प्रजापती आणि भावना ह्या दोघांनी सांगितलं की आम्ही डोसे खाल्ले रात्री आणि ते डोश्याचं पीठ बाहेरून आणलेलं होतं डेअरी. मग त्याच्यानंतर आम्हाला त्रास झाला. आता पोलिसांनी त्याचं डेअरी मालकाकडे गेले की बॅटर, तर त्यांनी सांगितलं की आम्ही 150 ते 200 बॅटरच्या पिशव्या आम्ही विकल्या, परंतु आतापर्यंत एकही कंप्लेंट आलेली नाहीये की तब्येत बिघडली. आणि मी हे दररोजच बॅटर विकतो आणि मी बनवताना पूर्ण काळजी घेऊनच बनवतो. त्यामुळे आजपर्यंत अशा काही कंप्लेंट आलेल्या नाही. नंतर त्यांचे फॉरेन्सिक रिपोर्ट्स आले, त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम फॉस्फाईड हे नावाचं कीटकनाशक त्याच्यात आढळलं. मग आता हे असं कसं काय आढळलं? मग त्या वडिलांची चौकशी करण्यात आली. वडिलांनी सांगितलं की मी कीटकनाशक आणलेलं होतं, सल्फासच्या 10 पुड्या आणलेल्या होत्या आणि 8 मी धान्यामध्ये कीटकनाशक म्हणून वापरल्या. आणि मग दुसऱ्या 2 पुड्या कुठे आहेत? तर तो म्हटला मला माहिती नाहीत कुठे आहेत ते. मी 8 वापरल्या आणि झालं. मग नंतर त्या बायकोचीही चौकशी करण्यात आली. तर ते दोघांचं एकच होतं उत्तर की आम्ही डोसे खाल्ले आणि आमची तब्येत बिघडली. नंतर तिच्या संपूर्ण फॅमिलीची चौकशी करण्यात आली. तिच्या माहेरची चौकशी करण्यात आली. तर तिच्या माहेरी तिची एक डायरी सापडली. त्यात तिने लिहिलेलं होतं की मुलगा झाला तर मुलगा होण्यासाठी तिने नवस बोललेला होता आणि झाला तर तो नवस फेडायला येईल. याच्यावरून असं पोलिसांच्या लक्षात आलं की ही जी फॅमिली आहे, विजय प्रजापती आणि भावना, हे दोघंही त्यांना ज्या मुली झाल्या त्याच्यात काही आनंदी नव्हते. त्यांना मुलगा हवा होता आणि यासाठी ते हॅपी नव्हते. मग आणि बाकीही इतर चौकशी केल्यावर त्यांच्यात आर्थिक वाद होते किंवा आर्थिक टंचाई होती. अशा प्रकारचे सगळे वाद होते. त्या प्राथमिक जो तपास झाला तर त्याच्यामध्ये असं लक्षात येते की ह्यांना मुली नको होत्या. मुलग्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू होता, परंतु दुसरी मुलगी झाली त्यामुळे दोघंही हॅपी नव्हते. असं हे कारण असू शकतं. अजून पूर्ण तपास झालेला नाहीये. तो पोलीस अजून चालू आहे. त्याचे खरे कारण आता पुढचे अजून रिपोर्ट्स आले की समजतील. परंतु एवढ्या सगळ्या 2 गोंडस मुली सोडून त्यांना मुलासाठी इतक्या खालच्या स्तरापर्यंत आई वडील जाऊ शकतात, हे एक आश्चर्यकारक आहे. तर ही डबल मर्डर केस आहे. याला डोसा बॅटर केस म्हणूनच ओळखलं जातं. आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हे चॅनल पुढे नेण्यासाठी सबस्क्राईब करा.